एका लोभी पुजाऱ्यामुळे स्वतः स्वामी समर्थांनी तीर्थ सोडलं होतं. जिथे लोक पाप धुवायला येतात तिथेच भक्ती विकली जात होती. सेतुबंध रामेश्वर पवित्र तीर्थकुंडांनी भरलेलं स्थान. लोक दूर दूरून येत होते, पण त्या तीर्थावर होता एक लोभी पुजारी. त्याचा एकच नियम, द्रव्य दिल्याशिवाय स्नान नाही. गरीब असो, भक्त असो, वृद्ध असो, त्याला फक्त पैसा दिसायचा. एक दिवस त्या तीर्थावर आले अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज स्वतः श्री स्वामी समर्थ महाराज. साधं वस्त्र, निर्भय डोळे, चेहऱ्यावर विलक्षण शांतता. पण पुजाऱ्यानं त्यांनाही अडवलं. धन दिल्याशिवाय पुण्य स्नान नाही. स्वामी समर्थ हळूच हसले आणि शांत आवाजात म्हणाले, आम्ही निर्धन संन्यासी दिगंबर, उठून द्यावा तुम्हासी कर, व्यर्थ किरकिर करू नका. पण त्या लोभी पुजाऱ्याला स्वामींचं तेज समजलंच नाही. तो पुन्हा गर्वानं म्हणाला, धनाविना ब्रह्मज्ञान निरर्थक, ज्याच्याकडे पैसा त्यालाच पुण्य. हे ऐकताच स्वामी समर्थांच्या डोळ्यातली शांतता बदलली. कारण जिथे भक्तीपेक्षा पैसा मोठा होतो तिथे देव कधीच थांबत नाही. आणि पुढच्या क्षणी स्वामी समर्थ क्षणाचाही विलंब न करता त्या तीर्थावरून निघून गेले. त्या दिवशी एकही संन्यासी गेला नाही, तर त्या तीर्थाचं पुण्यही त्यांच्यासोबत निघून गेलं. भक्ती कधी पैशानं विकत मिळत नाही, ती फक्त श्रद्धेनं मिळते. कारण स्वामींना दान नाही, भाव पाहिजे असतो. दररोज स्वामींची कृपा हवी असेल, हे चॅनल सोडू नको. सबस्क्राईब कर. श्री स्वामी समर्थ.